शेतकरी नेते रविकांत तुपकर आजपासनं सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत। नेमकं अन्नत्याग आंदोलन कशासाठी? स्वतः रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत। भाऊ, आजपासनं तुम्ही अन्नत्याग आंदोलन करतायत, नेमकं अन्नत्याग आंदोलन कशासाठी? महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सोयाबीनचे दर प्रचंड पडलेले आहेत। उत्पादन खर्च जेवढा लागतो त्याचा अर्धा सुद्धा भाव सोयाबीनला मिळत नाही। कापसाची सुद्धा तीच अवस्था आहे। म्हणून सोयाबीन कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे। 2-3 दिवसामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं आणि शेतीचं नुकसान झालं, त्याची 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि फेब्रुवारी पर्यंत जो पीक विमा मिळाला पाहिजे होता तो अजूनपर्यंत 100% मिळाला नाही। 100% पीक विमा अपात्र शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि जसं अंबानी अदानीचं कर्ज तुम्ही त्यांचा उद्योग तोट्यात गेला म्हणून राईट ऑफच्या नावाखाली माफ करता, तसं आमचंही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। तुमच्या धोरणामुळे आमच्या शेतीमालाचे भाव पडले, अशी आमची मागणी आहे। संत्रा मोसंबीला गळती लागली, त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली पाहिजे, ही मागणी आहे। धानाला 2000 रुपये बोनस दिला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे। यासह अनेक मागण्या घेऊन, जसं शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या, अशा अनेक मागण्या घेऊन आज मी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसतो आहे। मी सिंदखेड राजाला, जिथं मा जिजाऊंचं जन्मस्थळ आहे, त्या ठिकाणी राजवाड्यासमोर मी बेमुदत अन्नत्यागाला बसणार आहे। आणि संबंध महाराष्ट्रभर शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत, गावागावात प्रभात फेऱ्या निघणार आहेत, ग्रामसभेचे ठराव लोक त्या ठिकाणी देणार आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरेल। तसं मध्य प्रदेशमध्ये तिथल्या सोयाबीन उत्पादकांनी एक कॅम्पेनिंग चालवलं आणि सरकारवर दबाव निर्माण केला। त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ, हा नारा देऊन बिगर राजकीय, बिगर पक्षीय, बिगर संघटनावादी अशा पद्धतीचं हे आंदोलन भूतोन भविष्यात असणार आहे। सरकारला आम्ही गुडघे टेकायला भाग पाडणार। मात्र एक सातत्याने एक प्रश्न उपस्थित राहतो की वारंवार शेतकरी नेत्यांना आंदोलन का करावं लागतं? सरकार निगरगट्ट आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक नाहीये। शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक नसल्यामुळे आमची कोणी दखल घेत नाही। या देशामध्ये जो घटक संघटित आहे त्या प्रत्येक घटकाची दखल घेतली जाते, परंतु शेतकरी पाहिजे त्या प्रमाणामध्ये संघटित नाही आणि पॉलिटिकली तर नाहीच नाही। त्यामुळं हे राज्यकर्ते किंवा विविध पक्षाचे पुढारी शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचं काम करतात, विशेषतः सत्ताधारी। त्यामुळे ही वेळ आमच्यावर येते। सातत्यानं आम्ही आंदोलन करून काही ना काही शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही जी लढाई आजपासून सुरू होणार आहे ही स्वातंत्र्याची लढाई समजून आम्ही लढणार आहे, आरपारची लढाई लढणार आहे। मी ठरवलेलं आहे या आंदोलनामध्ये माझा जीव गेला तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय थांबायचं नाही, अशी भूमिका आमची ठरलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठं प्रचंड नुकसान झालंय 2 दिवसाच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे। मराठवाड्यामध्ये सुद्धा नुकसान झालंय, विदर्भातही अनेक ठिकाणी नुकसान झालंय। काय सरकारकडे मागणी असणार तुमची? असं आहे की अतिवृष्टीमुळे जे काय नुकसान झालं याचे ताबडतोब पंचनामे करून, पंचनामे न करता सुद्धा हेक्टरी ताबडतोब शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे। म्हणजे रात्र गेली निघून आणि सोंगा आले मागून, अशा पद्धतीचं धोरण न करता शेतकऱ्यांना आता मदतीची आवश्यकता आहे। कसं बसं सोयाबीन पीक आमचं जरा बहरलेलं दिसत होतं, परंतु या पावसाने मोठा घात केला। म्हणजे एका बाजूला निसर्ग आमच्यावर कोपलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार सुद्धा आमचं छळ करत आहे, अशी अवस्था आहे। दोन्ही बाजूनी शेतकरी घेरला गेलेला आहे। सरकारने तातडीनं पावलं उचलावी, अन्यथा लोकसभेमध्ये थोडा फटका शेतकऱ्यांनी दिला, विधानसभेमध्ये याच्यापेक्षा मोठा फटका शेतकरी देतील। मला असं वाटतं हे काय आजपासून सुरू होणारं आंदोलन आहे, हे आंदोलन सरकारला 100% महागात पडेल। नक्कीच। तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर। शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या ठिकाणी केली। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।